गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 11th कॉमर्स या क्लाससाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि आपण टॉपिक शिकत आहोत जर्नलचे आपले थेरी लेक्चर झालेले आहे आणि प्रॉब्लेम सुरू झालेले आहे. आजच्या लेक्चरला सुद्धा एक नवीन प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण तुमच्या अकाउंटसाठी काम करणारं एक तुमचं हक्काचं प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. याला कनेक्ट व्हा आणि तुमच्या अकाउंटची जर्नी एन्जॉय करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहे. जर्नल एंट्रीमध्ये ट्रान्झॅक्शन दिले जातात आणि ट्रान्झॅक्शनचे आपण एंट्र्या करतो. तर अगोदर डेट बघा. मिस्टर बजाज ट्रेडर्सचे आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेले एप्रिल 2025. तर डेट लिहा एप्रिल 2025. एप्रिल 2025 1 तारीख. मग एप्रिल 1 तारखेचा व्यवहार काय आहे बघा. ट्रान्झॅक्शन कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹70,000. बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली 70,000. प्रत्येक ट्रान्झॅक्शन वाचायचं आणि एवढीच ट्रिक लक्षात ठेवायची, जी ट्रिक मी तुम्हाला नेहमी सांगत आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमुळे कॅश येणार का जाणार. तर बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली म्हणजे कॅश येणार. कॅश आली तर कॅश अकाउंट डेबिटला, दुसरा अकाउंट क्रेडिटला. मग कॅश तुमच्याकडे बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली म्हणजे कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला. ज्या वेळेस कॅश येणार त्या वेळेस कॅश अकाउंट डेबिटला घ्या. आणि दुसरा अकाउंट कोणता घ्यायचा तर 2, थोडी जागा सोडून आपण 2 लिहितो. तर 2 दुसरा अकाउंट क्रेडिटला कोणता घ्यायचा तर बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश जेव्हा आपण आणतो तेव्हा तो कॅश आणणार ओनर आणि ओनरचा तो असतो कॅपिटल. मग आपण बिझनेस सुरू करण्यासाठी जी कॅश वापरली जाते ओनर मार्फत त्याला कॅपिटल म्हणतात. म्हणजे या ट्रान्झॅक्शनमध्ये दुसरा अकाउंट तुमचा फक्त कोणता आला पाहिजे कॅपिटल अकाउंट. 2 कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट लिहा 70,000. दोन्ही ठिकाणी डेबिट आणि क्रेडिटचे अमाऊंट सेम असतात आपल्याला माहिती आहे. 70,000. नॅरेशन बिंग कमेन्स बिझनेस विथ कॅश. तर प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा ट्रान्झॅक्शन परीक्षेमध्ये तुम्हाला 100% असेल. बिझनेस सुरू करण्यासाठी कॅश आणली, कॅश अकाउंट डेबिटला, कॅपिटल अकाउंट क्रेडिटला. दुसरी एंट्री 3 तारखेची आहे. मग 3 तारीख लिहा. 3 तारखेला व्यवहार बघा. सोल्ड म्हणजे विकणे. काय विकलं? फर्निचर विकलं 20,000. मग वस्तू विकल्यामुळे, फर्निचर विकल्यामुळे कॅश येणार का जाणार? कॅश येणार. मग कॅश येणार याचा अर्थ कॅश अकाउंट डेबिटला आणि दुसरा अकाउंट कोणता? फर्निचर अकाउंट क्रेडिटला. तुम्ही म्हणणार सर सेल्स अकाउंट घेतो ना आपण, पण सेल्स आणि परचेस अकाउंटमध्ये गुड्स आले तर घ्यायचे. मी तुम्हाला थेरीमध्ये शिकवलं होतं सेल्स आणि परचेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये जर असेट आल्या तर सेल्स आणि परचेस ऐवजी असेट अकाउंट वापरायचं. मग कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला आणि सेल्स ऐवजी काय फर्निचर अकाउंट. मग फर्निचर अकाउंट क्रेडिटला. मग लिहा कॅश अकाउंट डेबिट. कॅश तुम्हाला मिळणार आहे कॅश अकाउंट डेबिट 2 सेल्स ऐवजी काय फर्निचर अकाउंट. का आपण फर्निचर लिहितोय? कारण असेटचा उल्लेख केला आहे. जर इथं गुड्सचा उल्लेख असता तर आपण लिहिलं असतं टू सेल्स अकाउंट. तर आता सेल्स अकाउंट ऐवजी फर्निचर लिहिलं. अमाऊंट लिहा 20,000. दोन्ही ठिकाणी 20,000. नॅरेशन बिंगने सुरुवात करतो आपण. बिंग सोल्ड फर्निचर आपण विकलं. कॅश येणार कॅश अकाउंट डेबिट 2 फर्निचर अकाउंट. त्याच्यानंतर 4 तारखेचं ट्रान्झॅक्शन. मग 4 तारीख लिहा. आता 4 तारखेला परचेस सांगितलं. परचेस सेलमुळे कॅश येते पण परचेसमुळे खरेदी केल्यामुळे कॅश जाते. मग कॅश जाणार क्रेडिटला आणि परचेस येणार डेबिटला. कारण गुड्स शब्द आला. गुड्स आला तर परचेसच वापरायचा आणि असेट आली तर असेट्स अकाउंट वापरायचं. मग परचेस अकाउंट डेबिटला आणि कॅश अकाउंट क्रेडिटला. परंतु बघा फ्रॉम सीमा 10,000 ऑन क्रेडिट. सीमाकडून खरेदी केले ना आणि ते क्रेडिटवर खरेदी केले. मग व्यवहार जर उधारीचा असेल तर मी ट्रिक तुम्हाला सांगितली. व्यवहार उधारीचा असेल तर फक्त कॅश ऐवजी त्या व्यक्तीचं नाव वापरायचं. मग कॅश ऐवजी सीमा अकाउंट. आपल्याकडे कॅश येणार का जाणार? कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला. मग क्रेडिटला कॅश ऐवजी फक्त सीमा आणि कशामुळे जाणार? परचेस. मग परचेस अकाउंट डेबिट 2 सीमा अकाउंट. मग लिहा परचेस अकाउंट डेबिट 2 कॅश लिहिलं असतं आपण जर व्यवहार रोख असता तर. पण ट्रान्झॅक्शन उधारीचं आहे तर सीमा अकाउंट 2 सीमा अकाउंट. आपण कॅश नाही दिली, देणार आहोत कुणाला? सीमाला. 2 सीमा अकाउंट. मग किती? 10,000. अमाऊंट लिहा 10,000. नॅरेशन
बिंग नॅरेशन जर तुम्हाला जमलं नाही तर ट्रान्झॅक्शन वाचायचं, नॅरेशन लिहायचं. परचेस गुड्स फ्रॉम सीमा, गुड्स फ्रॉम सीमा ऑन कसा क्रेडिटवर, उधारीवर, ऑन क्रेडिट. परचेस गुड्स फ्रॉम सीमा ऑन क्रेडिट. 4 तारखेचा व्यवहार झाला. आता 6 तारीख, 6 तारखेला ट्रान्झॅक्शन बघा. सोल्ड शब्द वापरला. सोल्ड म्हणजे काय, विकणे. विकणे म्हणजे कॅश येणार का जाणार, येणार. मग गुड्स शब्द वापरला. गुड्स असेल तर परचेस आणि सेल्सच अकाउंट वापरायचे, असेट असेल तर असेटचं नाव वापरायचं. मग सोल्डमुळे कॅश येणार का जाणार, कॅश येणार. मग कॅश अकाउंट डेबिटला आणि सेल्स अकाउंट क्रेडिटला, ही एंट्री झाली पाहिजे. परंतु व्यवहार उधारीवर आहे, मग काय, कॅश अकाउंट डेबिटला जो तुम्ही घेणार होता त्याच्याऐवजी व्यक्तीचं नाव घ्या. कुणाला विकलं, राजू. मग कॅश येणार आहे, मग कॅश अकाउंट डेबिट. मग कॅश अकाउंट ऐवजी काय, राजू अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग कॅश येणार आहे, मग कॅश अकाउंट डेबिटला. उधारीचा व्यवहार आहे, मग कॅश ऐवजी फक्त व्यक्तीचं नाव, राजू अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. गुड्सशी संबंधित असले तर आपण परचेस आणि सेल्सचा शब्द वापरतो. परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट किती, 5,000. मग अमाऊंट लिहा, डेबिटला 5,000, क्रेडिटला 5,000. नॅरेशन बिंग सोल्ड गुड्स टू राजू ऑन क्रेडिट. उधारीवर विकला म्हणून राजूचं नाव आलं बघा. जर व्यवहार रोख असता ना तर कॅश मिळाली असती, तर कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट असा व्यवहार ट्रान्झॅक्शन झालं असतं. 6 नंतर 8 तारीख. मग 8 तारखेचं ट्रान्झॅक्शन लिहा. आता लवकर लवकर सोडवा. माझ्या अगोदर तुमचं सोडून झालं पाहिजे. माझ्यासोबत प्रॉब्लेम सोडवा आणि माझ्या पुढे पण सोडवत चला. तर रेंट पेड, रेंट म्हणजे भाडं, पेड म्हणजे देणे. रेंट दिलं, रेंट दिल्यामुळे कॅश येणार का जाणार. प्रत्येक वेळेस आपण तीच ट्रिक वापरणार. कॅश येणार का जाणार, कॅश आली तर कॅश अकाउंट डेबिटला, कॅश गेली तर कॅश अकाउंट क्रेडिटला. मग रेंट दिल्यामुळे कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला, आणि कशामुळे गेली, रेंटमुळे. मग रेंट अकाउंट डेबिटला. मग रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. करा एंट्री. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. टू लिहिताना थोडी जागा सोडायची. टू कॅश अकाउंट. आणि किती रेंट दिलं, 5,000. मग अमाऊंट लिहा, डेबिटला 5,000, क्रेडिटला 5,000. नॅरेशन बिंग रेंट पेड, बिंग रेंट पेड. ट्रान्झॅक्शन संपलं. किती तारखेचं झालं, 8 तारखेचं. त्याच्यानंतर 9 तारीख. मग 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन डेटमध्ये लिहा, 9 तारीख. डेटमध्ये लिहा 9 तारीख. मग 9 तारखेचं ट्रान्झॅक्शन बघा. आता डिपॉझिटेड इंटू बँक ₹5,000. अर्थ समजला पाहिजे. डिपॉझिटेड म्हणजे भरणे. बँकेत 5,000 रुपये भरले. मग सांगा कॅश आली का गेली, कॅश तर गेली ना. मग कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला, आणि कुठे गेली, बँकेत. मग बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. संपलं. मग कॅश गेली म्हणजे कॅश क्रेडिटला, आणि कुठे गेली, बँकेत. म्हणून बँक अकाउंट डेबिटला. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. क्रेडिट लिहिताना 2 ने सुरुवात करायची. डेबिटच्या खाली नाही लिहायचं, थोडं स्पेस सोडायचं ना, इकडे उजवीकडे लिहायचं. टू कॅश अकाउंट. किती आहे डिपॉझिटेड, 5,000. मग अमाऊंट लिहा, 5,000 डेबिटला, 5,000 क्रेडिटला. नॅरेशन बिंग डिपॉझिटेड इनटू बँक. आपण पैसे कुठे भरले, बँकेत भरले, डिपॉझिट केले. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन बघा, पेड. परत पेड शब्द आला. आता पेड काय केलं, सॅलरी. सॅलरी दिली 3,000. मग सॅलरी दिल्यामुळे कॅश येणार का जाणार, सॅलरी म्हणजे पगार. मग पगार दिला 3,000 रुपये. मग कॅश जाणार. मग जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट. कशामुळे गेली, सॅलरीमुळे. मग सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. जसं रेंट आलं होतं बघा, रेंट दिल्यामुळे आपण रेंटची एंट्री केली होती. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तारीख किती आहे, डेट बघा, 13 तारीख. रेंट अकाउंट डेबिट 13 तारीख सोडवतोय आपण. रेंट अकाउंट डेबिट, सॉरी रेंट नाही, सॅलरी आहे आपली. आपण मागचंच रेंटच बघितलं. कोणता अकाउंट आहे, कॅश. कशामुळे कॅश गेली, सॅलरीमुळे. मग सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश जाणार म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला. किती सॅलरी दिली, 3,000. मग अमाऊंट लिहा, 3,000. क्रेडिटला पण 3,000. नॅरेशन बिंग सॅलरी पेड, बिंग सॅलरी
पेड. तर विद्यार्थी मित्रांनो, समजत आहे की नाही, मजा येत आहे की नाही मला सांगत चला. खूप सोपं आहे, फक्त ट्रिक वापरायची. जागा आपण ॲडजस्ट करून घेऊया. आपण किती ट्रान्झॅक्शन सोडवले आत्तापर्यंत बघा. थोडी जागा आपण ॲडजस्ट करू. वरती घेतोय मी म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम समजेल. 13 तारखेपर्यंत आलोय आपण. 13 तारखेनंतर पुढचं 17 तारीख. मग डेटमध्ये लिहा 17 तारीख. 17 तारखेचं ट्रान्झॅक्शन वाचा. रिसिवड पेड म्हणजे देणे, रिसिवड म्हणजे मिळणे. मग काय मिळालं? ₹8,000 मिळाले. कुणाकडून? फ्रॉम रमेशकडून 8,000 रुपये मिळाले बाय चेक. पुढचा शब्द खूप महत्त्वाचा आहे, चेकने मिळाले, डायरेक्ट नाही मिळाले. आता असं गृहीत धरा चेक शब्द नाही आहे, तर मला सांगा रमेशकडून 8,000 रुपये मिळाले, कॅश आली का गेली? आली. मग कॅश आली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. आणि कुणाकडून आली? रमेशकडून. मग कॅश अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट ही एंट्री झाली असती. परंतु चेकने मिळाले. मग तुमचा कॅशने मिळालं, कॅश बॅलन्स नाही वाढणार, बँकेचा बॅलन्स वाढणार. मग जेव्हा बँकेचा उल्लेख येईल, तुम्हाला शिकवलेलं मी, चेकचा उल्लेख आला तर कॅश ऐवजी फक्त बँक अकाउंट वापरायचं. मग कॅश रिसिवड कॅश येणार म्हणजे कॅश अकाउंट डेबिटला. मग कॅश अकाउंट ऐवजी फक्त डेबिटला काय? बँक अकाउंट. मग डेबिटला कॅश ऐवजी चेक मिळाला म्हणून बँक अकाउंट डेबिट टू. कुणाकडून मिळाला तो वाचा व्यवस्थित. रमेश अकाउंट टू रमेश अकाउंट. ज्याच्याकडून मिळाला त्याचं नाव लिहा, टू रमेश अकाउंट. अमाऊंट किती मिळाली? 8,000. मग डेबिटला लिहा 8,000, क्रेडिटला लिहा 8,000. नॅरेशन बिंग रिसिवड कॅश फ्रॉम. कुणाकडून मिळाली? रमेश बाय चेक. चेकचा उल्लेख आला, चेक बँकेशी संबंधित असतो म्हणून आपण बँक अकाउंट लिहिलं. चेकचा संबंध नसता, चेक शब्दच आला नसता तर आपण काय एंट्री केली असती? कॅश अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट. पण चेक आला म्हणून कॅश ऐवजी बँक अकाउंट लिहा. त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन 20 तारीख. मग ट्रान्झॅक्शन लिहा 20 तारीख. 20 तारखेला ट्रान्झॅक्शन काय दिलं? रिसिवड म्हणजे मिळणे. काय मिळालं? कमिशन. किती रुपये मिळाले? 1,000 रुपये. मग सांगा कॅश आली का गेली? प्रत्येक वेळेस ट्रिक वापरायची, कधीच चुकणार नाही. कॅश मिळाली मग कॅश अकाउंट डेबिट. कशामुळे मिळाली? कमिशनमुळे. मग कमिशन अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. मग लिहा कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. मिळालं आपल्याला म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. अमाऊंट किती? 1,000 रुपये. मग 1,000 डेबिटला 1,000 क्रेडिटला. नॅरेशन बिंग कमिशन रिसिवड. बिंग कमिशन. नॅरेशन लिहायचंच, विसरायचं नाही. कमिशन रिसिवड. नॅरेशन हा समरी आहे त्या ट्रान्झॅक्शनची शॉर्टमध्ये. बिंग कमिशन रिसिवड. पुढचं ट्रान्झॅक्शन 21 तारीख. मग इथे लिहा डेटमध्ये 21 तारीख. मग 21 तारखेला बघा परचेस आहे. परचेस म्हणजे खरेदी करणे. खरेदी केल्यामुळे काय खरेदी केलं? कम्प्युटर. ॲसेट खरेदी केली, गुड्स नाही. गुड्स आलं तर आपण परचेस अकाउंट वापरतो. आता परचेस अकाउंट ऐवजी काय वापरायचं? कम्प्युटर, कारण ॲसेटचा संबंध आहे. फॉर ₹30,000 कम्प्युटर खरेदी केले 30,000चे. मग ट्रिक वापरा. परचेस केल्यामुळे कॅश येणार का जाणार? 30,000 रुपयाचा कम्प्युटर आणलं म्हणजे 30,000 रुपये गेले ना आपले. मग कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिटला. आणि कशामुळे गेली? परचेस अकाउंट. मग परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. फक्त परचेस ऐवजी काय वापरायचं? कम्प्युटर, कारण ॲसेटचा उल्लेख आहे. मग परचेस ऐवजी कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश जाणार म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला टू कॅश अकाउंट. किती? 30,000. मग अमाऊंट लिहा 30,000 डेबिटला, 30,000 क्रेडिटला. नॅरेशन बिंग कम्प्युटर परचेस. बिंग कम्प्युटर परचेस. आता इथं परचेस शब्द का नाही वापरला आपण? तर मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं, ॲसेटचा उल्लेख जर आला परचेस आणि सेल्समध्ये तर ॲसेट अकाउंट वापरायचं. आणि गुड्स जर आले, परचेस आणि सेल्स काय केले? गुड्स केले, तर गुड्ससाठी परचेस आणि सेल्स अकाउंट वापरायचे. इथं जर कम्प्युटरऐवजी गुड्स जर खरेदी केली असते ना तर आपण एंट्री काय केली असती? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. परंतु ॲसेट खरेदी केली तर ॲसेट अकाउंट डेबिटला आणि कॅश अकाउंट क्रेडिटला. त्याच्यानंतर शेवटचं ट्रान्झॅक्शन 28 तारीख. म्हणजे 28 तारखेचं ट्रान्झॅक्शन काय आहे बघा? ₹2,000 विड्रॉ बाय मिस्टर बजाज फॉर हिज पर्सनल यूज. 2,000 रुपये विड्रॉ म्हणजे काढणे. 2,000 रुपये काढले कोणी? मिस्टर बजाजनी. कशासाठी? फॉर हिज पर्सनल यूज. स्वतःच्या वापरासाठी, वैयक्तिक फायद्यासाठी, वैयक्तिक वापरासाठी त्याने बिझनेसमधून 2,000 रुपये काढले. तुम्हाला थेरीमध्ये शिकवलेलं आहे मी, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटमध्ये.
एखादा मिस्टर बजाज आपला व्यवसायाचा कोण आहे, ओनर आहे. मग ओनरने बिझनेसमधून जर स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःसाठी पैसे काढले तर त्याला म्हणतात ड्रॉइंग. म्हणजे ड्रॉइंग इट इज अ अमाऊंट विच इज विड्रॉ बाय प्रोप्रायटर फॉर हिज पर्सनल यूज. मग विड्रॉ, ओनरने जर अमाऊंट विड्रॉ केली बिझनेसमधून स्वतःसाठी तर त्याला म्हणतात ड्रॉइंग. म्हणजे आपला अकाउंट येणार ड्रॉइंग अकाउंट. एंट्रीमध्ये एक अकाउंट कोणता येणार, ड्रॉइंग अकाउंट. ज्या ज्या वेळेस ओनर स्वतःसाठी पैसे काढणार तेव्हा एंट्रीमध्ये लिहिणार ड्रॉइंग अकाउंट. परंतु आपली ट्रिक वापरा ना, कॅश येणार का जाणार. तर त्यांनी बिझनेसमधून 2000 रुपये काढले, मग बिझनेसकडे कॅश येणार का जाणार. तर बिझनेसची कॅश गेली. बिझनेसची कॅश गेली म्हणजे आपण बिझनेसचाच विचार करतो. मग बिझनेसची कॅश गेली, मग बिझनेसची कॅश गेली म्हणजे कॅश अकाउंट क्रेडिट आणि ड्रॉइंग अकाउंट डेबिट. ड्रॉइंग अकाउंट का, कारण स्वतःसाठी वापरतोय. म्हणजे ड्रॉइंग अकाउंट डेबिट, ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. किती रुपये काढले, 2000. मग डेबिटला लिहा 2000, क्रेडिटला लिहा 2000. अमाऊंट नॅरेशन लिहा, बिंग कॅश विथड्रॉ, कॅश विथड्रॉ फॉर, शॉर्टमध्ये लिहू आपण, फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज. तुम्ही असं पण नॅरेशन लिहू शकतात, बिंग कॅश विड्रॉ बाय मिस्टर बजाज फॉर हिज पर्सनल यूज. एखाद्या ओनरने स्वतःच्या फायद्यासाठी बिझनेसमधून पैसे काढले, असा ट्रान्झॅक्शन जर आला तर तिथं 100% कोणता अकाउंट वापरायचा, ड्रॉइंग अकाउंट डेबिटला वापरायचा. आणि कॅश तुमची जाणार म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला वापरायचं. मग ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. एंट्र्या संपल्या, शेवटी आपण टोटल करतो. मग करा टोटल, दोन्ही अकाउंटची टोटल करा. तुम्हाला माहिती दोन्ही अकाउंटची टोटल सेम येणार, कारण जेवढे डेबिटला लिहितो आपण तेवढेच क्रेडिटला लिहितो. मग सगळ्यांची टोटल तुम्ही करा व्यवस्थित. टोटल तुमची आली पाहिजे, मी इथं लिहून ठेवतो, तुम्ही चेक करा नंतर. 1,59,000. 1,59,000ला जर्नल एंट्री आपल्या क्लोज होतात. जर्नल बुक आपण क्लोज केला. प्रत्येक ट्रान्झॅक्शन सोडवताना आपण फक्त एकच ट्रिक वापरतोय विद्यार्थी मित्रांनो. ट्रान्झॅक्शन वाचा आणि चेक करा कॅश येणार आहे का जाणार आहे. कॅश येणार असेल तर कॅश अकाउंट डेबिट, दुसरा अकाउंट क्रेडिट. कॅश जर जाणार असेल तर कॅश अकाउंट क्रेडिट, दुसरा अकाउंट डेबिट. या पद्धतीने व्यवहार जर उधारीवर असेल तरी कॅशची ट्रिक वापरायची, फक्त कॅश ऐवजी व्यक्तीचं नाव वापरायचं. व्यवहार जर बँकेशी संबंधित असेल, चेक वगैरे आलं तरी कॅशची ट्रिक वापरा. कॅश येणार का जाणार, फक्त कॅश अकाउंट ऐवजी चेक आलं तर बँक अकाउंट वापरायचं. बस एवढीच ट्रिक वापरायची. म्हणजे प्रत्येक वेळेस ट्रिक तीच वापरायची. व्यवहार उधारीचा असेल तर व्यक्तीचं नाव वापरायचं कॅश ऐवजी. व्यवहार बँकेचा असेल तर कॅश ऐवजी बँकेचं नाव वापरायचं. बस ही ट्रिक वापरून तुम्ही जर्नल एंट्री सोडू शकतात. ही ट्रिक जर वापरली तर तुम्ही कधीच जर्नल एंट्रीमध्ये चुकणार नाही. तुम्ही जर्नल एंट्रीचे मास्टरच झाला समजायचे. जर्नल एंट्री चुकणार नाही. तर आपल्या ट्रिक वापरा आणि अकाउंट एन्जॉय करा. सगळे अकाउंट आपण इथं शिकणार. अजून भरपूर प्रॉब्लेम आपल्याला जर्नलचे घ्यायचे. पुढच्या लेक्चरला मी नवीन प्रॉब्लेम तुम्हाला शिकविल. आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.